आपणा सर्वांना माहीत आहे मगाशी प्रेस कॉन्फरन्स झाली होती। ती प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी होती आणि ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी। म्हणजे आपणा सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे। पृथ्वीराज पाटलांसारखा एक चांगला सामाजिक क्षेत्राची जाण असलेला काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे असे नेते, सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत चांगले असे कार्यकर्ते हे आज त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी ठरवलं आहे। आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं। जेवायला बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सांगितलं की मला भाजपात यायचं आहे। मी म्हटलं मी जेवून घेतो आणि नंतर मग आपण प्रेसला बोलू। त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर हे सर्व आम्ही यासाठी सांगतो आहे की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील। यांचा पक्ष त्यांचा भाजप प्रवेश का रोखण्यात आला? ते कार्यकर्ता सह भाजप प्रवेशासाठी मुंबईमध्ये निघाले होते। ही माहिती जी तुम्हाला दिलेली माहिती कदाचित चुकीची असेल। मला थोडासा वेळ नव्हता, थोडासा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण तसे मोठे व्यक्तिमत्व आहे, त्याचप्रमाणे पृथ्वीराज पाटील हे सुद्धा एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे। गेली वर्षानुवर्ष एक चांगलं नेतृत्व म्हणून ते काम करत आहेत। त्यामुळे त्यांचा प्रवेश हा थोडासा का होईना चांगला दमदार झाला पाहिजे आणि तो दमदार प्रवेश जावा। आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या घरी आला पाहिजे। त्यांचा मुलगा जो आहे त्याचे माझे फार वैयक्तिक संबंध होते, त्यामुळे तो म्हणाला का माझ्या घरी जरा जेवण चांगलं मिळतं। आपलं जेवण केल्याशिवाय प्रवेश करायचा नाही असं आमचं दोघांमध्ये ठरलं होतं। आज जेवलो आहे, प्रवेश नक्की।